सोपे वर्म आम्हा सांगितले संती, टाळ दिंडी हाती घेऊनी नाचे. समाधीचे सुख सांडा ओवाळून, ऐसा या कीर्तनी ब्रह्मरस. पंढरपूरची वारी केवळ धार्मिक पदयात्रा नाही, तर महाराष्ट्राच्या सामाजिक, सांस्कृतिक आणि आध्यात्मिक जीवनाचा अविभाज्य भाग. ही परंपरा 1000 वर्षांहून अधिक प्राचीन असून तिचे मूळ संत ज्ञानेश्वर महाराजांच्याही पूर्वीचे आहे. ज्ञानेश्वरांचे वडील विठ्ठलपंत हे स्वतः वारी करत असल्याचा उल्लेख आढळतो. यावरूनच या परंपरेच्या ऐतिहासिक प्रौढत्वाची साक्ष मिळते. वारी समाज परिवर्तनाची. वारी म्हणजे वारकरी संप्रदायाच्या तत्वज्ञानाचे सजीव रूप, समता, बंधुत्वता आणि मानवतेच्या मूल्यावर आधारलेला हा संप्रदाय संत ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरी आणि अमृतानुभव या ग्रंथामधून तात्विक अधिष्ठानासह समाजापर्यंत पोहोचवला. संत तुकाराम महाराजांनी आपल्या अभंगवाणीतून भक्तिमार्ग अधिक सुलभ व लोकाभिमुख केला. पालखीची आधुनिक संकल्पना संत तुकाराम महाराजांचे पुत्र नारायण बाबा यांनी इसवी सन 1685 मध्ये सुरू केली. या उपक्रमामुळे वारीला संघटित, शिस्तबद्ध स्वरूप प्राप्त झाले. वारीचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे तिची सर्वसमावेशकता. जात, पंथ, लिंग किंवा सामाजिक स्तर यांचे बंधन येथे मानले जात नाही. सर्वजण एकमेकांना माऊली म्हणूनच संबोधतात आणि परस्पर सन्मानाने एकमेकांच्या पाया पडतात. ही केवळ एक पदयात्रा नाही, तर ती हिंदुत्वाच्या मूल्यावर आधारित एक सामाजिक क्रांतीच आहे. रामकृष्ण हरी.